झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय शरदचंद्रजी पवार भोकरदन जाफराबाद तालुका भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा आणि या मोर्चाच्या साठी ज्यांची उपस्थिती दाखवली, ज्यांनी गेले 15 दिवसापूर्वी आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांत अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी आक्रोश मोर्चा काढला, त्याच पद्धतीने आज या ठिकाणी सुद्धा या आक्रोश मोर्चाच्या साठी उपस्थिती दाखवली असे प्रदेशाध्यक्ष शिंदे साहेब, ज्यांनी आता या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि कोविडच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने आरोग्य दूत म्हणून ज्यांनी काम केलं असे आपले सर्वांचे नेते राजेश भैयाजी टोपे आपल्याला आपले विचार मांडून या ठिकाणाहून गेलेले रोहितदादा पवार, या भागाचे खासदार कल्याणजी काळे आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन केलं असे या भागाचे माजी आमदार आमचे सर्वांचे नेते आदरणीय चंद्रकांतजी दानवे साहेब, संजयजी वाकचौरे साहेब माजी आमदार, राष्ट्रवादी पक्षाचे युवकांचे नेते महबूबजी शेख आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर. आता मान्यवर मला माफ करतील कारण उशीर झालेला आहे. सकाळी लोक 8 वाजता घराच्या बाहेर पडले असतील, आता काहीतरी 3:30 वाजले आहेत. आपण या ठिकाणी हा आक्रोश मोर्चा काढण्यामागे एकच कारण की हे जे जातीवादी सरकार आहे या सरकारला झोप आलेली आहे आणि झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी हा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे. तुम्ही पाहिलं असेल विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला मोठमोठाले आश्वासन दिले, 7-12 कोरा करू, आणि आज काय परिस्थिती, 7-12वर कुणी बोलायला सुद्धा मोकळं नाही. मधल्या काळात बच्चू भाऊने उपोषण केलं, आता आपला एक युवक सहकारी शिल्लोड या ठिकाणी मंगेश साबळे, त्याचं सुद्धा 8 दिवस झाले उपोषण चालू आहे. 7-12 कोणी बोलायला तयार नाही. महाराष्ट्रामध्ये मधल्या 10-15 दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये अनेकांचा संसाराची राख रांगोळी झाली. शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या, पिकं वाहून गेले, घरं वाहून गेले, दुकानं वाहून गेले आणि आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आधाराची गरज असताना त्यावेळेस सरकारला कुठं आपल्याकडे पाहण्यासाठी वेळ नाही. फक्त या सरकारमधील काही मंत्री महोदय काही भागामध्ये दौरा केला, फक्त रस्त्यावरून दौरा केला. आपली मागणी ही आहे की आज या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून ओला दुष्काळ जाहीर करा आणि आमच्या शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करा, ही आपली मागणी आहे. या मागणीसाठी आपण सर्वजण एक संघटित झालेलो आहे. तुम्ही पाहिलं असेल बेरोजगारीच्या बाबतीत सुद्धा मोठ्या प्रमाणात बेरोजगारांचे प्रश्न आज या ठिकाणी आहे. बेरोजगारांना नोकऱ्या नाही, युवकांना बेरोजगारी बोलायला सरकार तयार नाही. अशा अनेक प्रश्न या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर आहे. शेतकऱ्यांना मधल्या काळामध्ये काय सांगितलं, 8,000-8,500 रुपये हेक्टरी अनुदान देऊ. 8,500 रुपये हेक्टरी म्हणजे एका गुंठ्याला 85 रुपये शेतकऱ्याला. अरे हे भीक कशाला देता? कमीत कमी माझ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी अनुदान दिलं पाहिजे, ही आपली या ठिकाणी मागणी आहे. अनेक या सरकारला आपल्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, आपल्या युवकांकडे बेरोजगारांकडे दुर्लक्ष. मग आपल्याला या सरकारने नादी कुठं लावायचं? या सरकारमध्ये जातीवाद निर्माण करणारे काही नेते मंडळी गावागावात फिरवायचे, जातीवर त्या ठिकाणी तेढ निर्माण करायचं. काही नेते मंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल काहीतरी गरळ ओकणारे पाठवायचे आणि लोकांना डायव्हर्ट करायचं. अरे तुम्ही बारीक विचार करा. जर एखाद्या प्रगत देशातील एखाद्या राजकीय नेत्याशी आपण चर्चा केली, अधिकाऱ्याशी चर्चा केली, तो प्रगतीवर बोलतो, डेव्हलपमेंटवर बोलतो, आणि आपल्या राज्यातील आपल्या देशातील नेता हा जातीपातीवर बोलतो. याचा अर्थ ही गोष्ट प्रगतीचं नाही लक्षण, हे अधोगतीचं लक्षण आहे. यांचे डोळे उघडले पाहिजे सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे शेतकरी रस्त्यावर आला पाहिजे. कर्जमाफीच्या बाबत
मी खऱ्या अर्थाने आपण सर्व भाग्यवान एका आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो। या राज्यामध्ये सर्वात प्रथम कर्जमाफी जी केली असन ती संत तुकोबांनी कर्जमाफी केली, नंतर छत्रपती शिवरायांनी कर्जमाफी केली आणि त्यानंतर कर्जमाफी कोणी केली असन 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी कर्जमाफी केली। आणि त्याच पवार साहेबांनी नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा काढला। आम्हा सर्व सहकार्यांना सांगितलं की तुम्ही गावागावात जा, लोकांच्या बांधावर जा, लोकांच्या शेतावर जा, ज्या ठिकाणी पंचनामे कुणी करत नसन तर पंचनामे करण्याच्या कामासाठी तुम्ही पुढाकार घ्या। प्रत्येक ठिकाणी आम्हाला आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं। आज प्रदेशाध्यक्ष साहेबांनी झंझावात या राज्यामध्ये उभा केला की प्रत्येकाच्या शेतावर जायचं, बांधावर जायचं। त्याच पद्धतीने आम्ही सर्वजण काम करतोय। आदरणीय चंद्रकांत दानवे साहेबांनी या ठिकाणच्या भ्रष्टाचाराची त्या ठिकाणी आख्यायिका वाचली। जर अशा पद्धतीने भ्रष्टाचार होत असेल तर लोकांनी, तुम्ही सांगता का विहिरीत भ्रष्टाचार होतो, घरकुलात भ्रष्टाचार होतो? अरे रस्त्यावर त्या अधिकाऱ्याची गचांडी धरा आणि त्याला सांगायचं कसले पैसे लागतात तुला, कसले पैसे लागतात? शेवट आपला नेता करीन यावर अवलंबून राहता नेत्याच्या पुढे 2 पावलं जा आणि अधिकाऱ्याला सांगा तुला पैसे लागत, त्याला गचांडी धरून बाहेर काढा आणि त्याला सांगा त्याला सबक शिकवण्याची वेळ आलेली। हे जाड कातड्याचं सरकार आहे, या गेंड्याच्या कातड्याच्या सरकारला आपण आपला हिसका दाखवणं गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही आज या ठिकाणी आक्रोश मोर्चासाठी सर्वजण उपस्थित आहे। या पुढील कालखंडामध्ये असेच सर्व एकजुटीने एकत्र राहिल्यानंतरच आपल्या शेतकऱ्यांचा न्याय हक्क मिळेल हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। आणि या ठिकाणी अनेक शेतकरी माझे उपस्थित आहे, सर्वांना धन्यवाद देतो आणि असेच एकजूट या पुढील कालखंडामध्ये ठेवा हेच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। थांबतो। रामकृष्ण हरी। जय हिंद, जय शेतकरी।